शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन योजनांचे कनेक्शन तात्काळ सुरू करण्याचे आदेश. विखे पाटील यांची घोषणा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संग्रामसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी भेट. राज्याला दुष्काळमुक्त करणे आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य आहे. अल निनोच्या संकटामुळे मार्च अखेरपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागले होते. मात्र आता पाऊस सुरू झाल्याने बंद करण्यात आलेल्या सर्व सिंचन योजनांचे वीज व पाणी कनेक्शन तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते कडेपूर तालुका कडेगाव येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी जलसंपदा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेत शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, संग्रामसिंह देशमुख, राजाराम गरुड, ॲडव्होकेट विशाल मोहिते, विकास सूर्यवंशी, संदीप गायकवाड, कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका अहिरराव प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, या भूमीवर आल्यावर स्वर्गीय संपतराव देशमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी पाहिलेला दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून टेंबू योजनेच्या पाणी समस्येसंदर्भात संग्रामभाऊ देशमुख यांनी दिलेल्या निवेदनावर सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून पुढच्या आठवड्यात यावर मंत्रालयात तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की जिल्ह्यामध्ये 15-15 वर्ष लोक मोठ्या मंत्रिपदावर होते, मात्र इतकी सत्ता हातात असतानाही त्यांना जिल्ह्यात एकही मोठा कारखाना किंवा केंद्र व राज्य सरकारचा प्रकल्प आणता आला नाही. जिथे सांगली जिल्ह्यातील किमान 10,000 तरुणांना 50,000पेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळाली असती. येथील लोकप्रतिनिधींनी केवळ 10-15 हजाराच्या नोकऱ्या दिल्या आणि आमची पोरं कारखान्यात, शैक्षणिक संस्थात अथवा बंगल्यावर काम करण्यासाठी अडकून ठेवली. हे आपले दुर्दैव आहे. मोठ्या खासगी किंवा शासकीय कंपन्या नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी भागातील उच्च शिक्षित तरुणांना नोकरीसाठी पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे. ही परिस्थिती बदलून स्थानिक तरुणांना स्वतःच्या भागात चांगल्या पगारात रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पडळकर म्हणाले. प्रास्ताविक भाषणात संग्रामसिंह देशमुख यांनी टेंबू पाण्यापासून वंचित असलेल्या भागाला पाणी उपलब्ध करून देण्याबाबत काही समस्या मांडल्या. यावेळी पलूस कडेगाव तालुक्यातील असंख्य महिला, पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.